आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने दिशा सालियन प्रकरण जे आहे ते पुन्हा आता चर्चेला गेलेलं आहे, त्यांच्या वडिलांनी तिच्या पुन्हा याचिका दाखल केली आहे आणि त्यांनी त्या याचिकेमध्ये काही नावं जी आहेत ती घेतलेली आहेत आणि कुठेतरी माझ्यावरती दबाव त्यावेळी टाकला गेला असंही त्यांनी म्हटलंय। तुमचं काय मत आहे? बघा, मला वाटते 5 वर्षापूर्वीची घटना आहे आणि 14व्या माळ्यावरून पडून सालियनचा मृत्यू झाल्याचं सगळ्या अहवालामध्ये आहे। CIDने पूर्णपणे तपास केला आणि याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल टच नाही किंवा कुठल्याही नेत्याचा याच्यामध्ये संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण कदाचित त्या तपास यंत्रणावर आता सालियनच्या परिवाराला विश्वास नसावा म्हणून ते हायकोर्टामध्ये गेले असेल। पण हायकोर्टात जरी गेले असेल आणि CIDचा रिपोर्ट CIDने पूर्ण चौकशी केली असेल तर हायकोर्टातनं काही वेगळं बाहेर पडलं असं काही वाटत नाही। आदित्य ठाकरे यांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलेलं गेलेलं आहे। बघा, आता या राजकारणात तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालत असतात, पण CIDच्या रिपोर्टनुसार आदित्य किंवा आणखी कोणाचाही त्याच्यामध्ये संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे। संजय राऊत म्हणतात की यामागे कुठली तरी शक्ती आहे आणि त्यामुळे हे पुन्हा घडवलं जाते, याचिका कर्त्याला कोणतरी मागून सपोर्ट करते। काही शक्ती व्यक्ती नाही आहे, एका आईवडिलांचा पोटचा गोळा त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यांना न्याय मिळत नाही अशी त्यांची भावना आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने न्याय मागण्याकरता जेवढ्या यंत्रणांचा वापर करता येईल तो वापर ते त्या ठिकाणी करतात आणि त्यांचा विश्वास माननीय उच्च न्यायालयावर आहे आणि म्हणून ते उच्च न्यायालयामध्ये गेले असतील। औरंगजेबाचा मुद्दा लपवण्यासाठी सरकारकडून किंवा माहितीकडून हा मुद्दा समोर आणला जातोय असाही आरोप संजय राऊतांनी केला। औरंगजेबाचा मुद्दा हा संपलेला नाही, पहिलं मी स्पष्ट करतो। औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा संपलेला नाही, तो विषय सरकारचा नाही, तो विषय महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांचा आहे, शिवप्रेमींचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर पडदा पडूच शकत नाही आणि त्याच्यावर पडदा टाकण्याकरता हे प्रकरण आलं हे मला काही योग्य वाटत नाही। दिशा सालियन प्रकरणामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ होईल असं सगळी चर्चा सुरू आहे। नाही, काय नाही, मला वाटतं याच्यातून काही निष्पन्न होणार नाही। धन्यवाद। साहजिकच आहे, संजय गायकवाड आपल्या सोबत होते। या प्रकरणाची शहानिशा जी आहे ते आधीच झालेली आहे आणि यामध्ये काही निष्पन्न होणार नाही असं त्यांचं मत आहे। कॅमेरामन गणेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।